हॅलो फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे कुळथाची पिठी। त्यासाठी मी घेतलेली आहे कढई। कढईमध्ये 2 पळी तेल टाकलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यात मी आता राई टाकले। राई थोडीशी तडतडली की मी त्यात जिरं घालणार आहे। राई आणि जिरं जरा तडतडलं की त्यात मी 6 ते 7 पाकळ्या ठेचलेला लसूण घालणार आहे। हे इथे मी दोन कांदे आणि अर्धा टोमॅटो घेतला आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता। कांदा टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी ठेवला आहे। आता इथे मी घेतला आहे कुळथाचं पीठ। यात मी टाकते आहे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा घरचं लाल तिखट, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा आपला सॉफ्ट झालेला आहे। आता मी याच्यात टाकत आहे पाणी। ते मी हळूहळू पाणी टाकत आहे, कारण गुठळ्या राहण्याचे चान्सेस जास्त असतात, म्हणून मी थोड्या प्रमाणात पाणी ओतत आहे। तुम्ही पण असंच करा। एकसाथ पाणी टाकलं तर त्याचे गुठळ्या निघणार नाहीत, तसंच राहील। आणि मग पुढे जेव्हा तुम्ही ते कढईत टाकाल तेव्हा ते लगेच घट्ट होईल। त्याच्यामुळे व्यवस्थित ह्या गुठळ्या फोडायच्या आहेत। त्यासाठी तुम्ही हळूहळू थोड्या प्रमाणात पाणी घालायचं आहे। जसं मी घालते असं गुठळ्या फोडायच्या आहेत आणि व्यवस्थित, आणि तुम्हाला पाहिजे तितकं पातळ किंवा तितकं घट्ट पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ओतू शकता। मी इथे 1.5 ग्लास पाणी वापरलं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडंसं टाकू शकता। आता मी हे मिश्रण कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट झाल्यावरती टाकलं आहे। आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा आणि टोमॅटोच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मी आता थोडंसं अजून पाणी टाकणार आहे, कारण हे खूप घट्ट आहे आणि त्याच्यामुळे मी पाणी टाकणार आहे याच्यामध्ये। गॅस मी थोडा फास्ट केलेला आहे। आता तुम्ही पाहू शकता, मला जेवढं घट्टपणा हवं आहे तेवढंच मी पाणी टाकलेलं आहे। टोटल मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। ते मी चवीनुसार मीठ घेते। थोडेसे 3-4 कोकम घेतलेले आहेत। पिठल्याला उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। छान अशी उकळी आलेली आहे आणि खमंग सुगंधसुद्धा सुटला आहे। पिठल्याला जेव्हा सुगंध सुटतो तेव्हाच त्याला जास्त चांगली चव येते। तुम्ही पाहू शकता माझं पिठलं इथे रेडी झालेलं आहे। तुम्ही गरम गरम भातासोबत हे खाऊ शकता। खूप खायला छान लागतं। तुम्ही एकदा ट्राय करून नक्की पहा। तुम्ही याला काय म्हणता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा।